पल्लवी, आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी, शिरडी, सूरत, नासिक, सोलापुर, बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी, तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए। आज ही ग्राम सेवा न्यूज चॅनल को सबस्क्राइब करें, शेअर करें और लाईक करें। राज्य परिवहन महामंडळाच्या विविध मार्गांवर धावणाऱ्या बसेसच्या तपासणी मोहिमेत जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत या विभागातील वेगवेगळ्या बसमधून विना तिकीट प्रवास करत असलेले 149 प्रवासी आढळून आले। या विना तिकीट प्रवाशांकडून प्रवास भाडे आणि दंडासह 31,656 रुपये रक्कम वसूल केली आहे। शिवाय गेल्या वर्षभरात तिकिटाचे पैसे खिशात घातलेल्या 10 वाहकांसह जवळपास 200 प्रवासी तपासणी पथकाच्या तपासणीत आढळून आले आहेत। महामंडळाच्या बसमधील गर्दीचा फायदा घेत काही फुकटे प्रवासी बिनधास्तपणे तिकीट न काढताच प्रवास करतात। महामंडळाच्या मार्ग तपासणी मोहीम नेहमी सुरू असते। या विभागाच्या विभागीय व्यवस्थापक कार्यालयाच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्या सूचनेनुसार तपासणीची नेहमी मोहीम सुरू असते। वाहतूक निरीक्षकांचे पथक नियमितपणे जिल्ह्यातील मंगळवेढा, अक्कलकोट, मोहोळ, सांगोला, बार्शी, पंढरपूर, माढा, करमाळा, उत्तर व दक्षिण सोलापूर, माळशिरस अशा विविध 11 तालुक्यातील मार्गांवर तपासणी करतात। यात आढळलेले फुकट प्रवाशांकडून प्रवासी भाडे व दंड वसूल केल्याने महामंडळाच्या तिजोरीत भर पडली आहे।